राष्ट्रवादीचा जो काही कुटुंब आहे त्या कुटुंबाला एकदम मरगळ आली, उदासीनता आली, काळोख पसरला. वरुदारे घेतलेल्या मंडळींनी सुद्धा आता काय बोलावं, काय करणार आम्ही. गाजावाजा नाही, झेंडे गुंडाळलेले, कुठं जायचे नाही, मिरवणुका नाही. 2 दिवस गेले परंतु पायामध्ये डोकं घालून काही बसता येत नाही. काळ हा पुढे चालत असतो. आपण सगळ्या मंडळींनी विचार केला का अशा प्रसंगात आपल्या कुटुंबात एखादी घटना जर घडली असती मोठ्या नेत्याच्या बाबत अजितदादा सोडून, तर दादाने काय केलं असतं. दादाने तेवढे 2 दिवस बाकीचे काही कार्यक्रमाचे सोपच कार्य ते बाजूला सारल्यानंतर पुन्हा तडफेने ते जनतेमध्ये गेले असते, कारण कर्तव्याला त्या ठिकाणी प्राधान्य आहे. या अनुषंगाने आता गाजावाजा नाही परंतु लोकांमध्ये तर आपण केलं पाहिजे, भेटलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांनी, आदरणीय पवार साहेबांनी विशेष करून या पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी केलेली क्रांती असेल आणि सगळ्या घटकांसाठी दिलेलं योगदान असेल. रात्रंदिवस हा परिवार आणि स्वतः अजितदादा हे व्यक्तिमत्व लोकांच्यासाठी त्यांनी काळजी वाहिली. परंतु दुर्दैवानं त्यांना जावं लागलं, काळाने त्यांना हिरावून नेलं. त्याचं कार्य आपल्याला पुढे न्यायचे आणि या अनुषंगानं तुमची माझी भेट इथं झाली. रस्त्यामध्ये ही मंडळी संपर्क दौऱ्याच्या निमित्तानं पत्रकं वाटत होती, पण तुमच्या निमंत्रणाचा स्वीकार करून आम्ही बाकी दर्शनाला आलो होतो. त्यांना म्हटलं आम्ही खंडोबाच्या दर्शनाला निघालो. ते म्हटलं आम्हाला तिकडेच यायचं. आता योगाने येतात तर आम्ही सगळे बरोबरीने आलो. तुम्हाला एक विशेष सांगतो, खंडोबाचं दर्शन आपण घेतलंय, बाळश्रीराम शेटने तुम्हाला आशीर्वाद दिलाय. तुम्हाला विजय निश्चित प्राप्त आहे. तुमच्या नावात विजय आणि तुमचा विजय एक क्रांती ठरेल. जिल्हा परिषदेच्या 2007च्या निवडणुकीत ही गाव मला आली होती. न प्रचार करता इथं भले भले जुन्या काळातली पदाधिकारी मंडळी समोरच्या उमेदवाराचा प्रचार करत होती. या गावातल्या कानाकोपऱ्यातल्या माणसांनी 70% मतदान मला केलं. स्वतःच्या खिशातले पैसे घालून. मला काही दोषीच नाही. चहा सुद्धा तुमचा आम्हाला प्यायचा नाही. या मंडळीने ती करून दाखवलं आणि त्याचे उतरावे म्हणून आम्ही आता राहुल भाऊंनी सगळ्यांची आतुरशेठचं नाव घेतलं, मोहित ढमाले यांचं नाव घेतलं. या मंडळीने तेवढं प्रेम केलं आणि त्यांनी काय हक्काने पायाभूत सुविधा मागून घेतल्या, त्या आपण इथं दिल्यात. अजून थोडीफार किरकोळ कामं असतील. उद्याच्या काळात जिल्हा परिषद सदस्य व्हाल, पहिला फंड कुठं द्यायचा, इथं द्यायचं, या मंदिराच्या निमित्ताने द्यायचं. आज या पवित्र स्थानी तुम्ही तुम्ही म्हणाल माझा आळगाव आहे, माझा आगरेन जिकड लोक नाही पडाले, इथून तुम्हाला आशीर्वाद मिळाला. गेले 3-4 दिवस आपण कुठं माहीत घेत नव्हतो. 5 शुभेच्छा दिल्या पाहिजेत या भावनेत इथं आम्ही आलो. आम्ही दरवर्षी येतो यात्रेमध्ये. तुमचे या पूर्व काळामध्ये जागरणाचे वगैरे चांगले मोठे कार्यक्रम व्हायचे, त्याचा आपण आस्वाद घेतलेला आहे. आज या माघ पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला खंडेरायाचं देवस्थान आहे. ह्या लोकांची अथोट अशा प्रकारची श्रद्धा सगळ्या सोंडेवाडीच्या परिसराची या उमरजकर मंडळींची निश्चितपणे आहे. पिढ्याने पिढ्या पूर्वजांनी कधी काही प्रापंचिक अडचण आली, बाकीची काही अडचण जर आली, इथे येऊन त्याला जुना शब्द आडजोड आला, दर्शन घेतलं तर संकट थोडं बाजूला झालं, त्याच्यातनं काहीतरी मार्ग निघाला. कोणाच्या आजारपणाचा असेल, लहान बाळांचे काही प्रश्न असतील, ते इथं सुटलेले अशी दृढ भावना त्यांची आहे. म्हणून या अनुषंगाने तुम्हाला इथं आशीर्वाद दिलाय. तो आशीर्वाद निश्चितपणे फलद्रूप होईल. जागोजागी जा, तुमचं कर्तव्य आहे. येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला लोकांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे, एवढीच फक्त तुम्हाला सूचना करतो. आणि या यात्रेच्या निमित्तानं आपण सगळे बांधव इथं जमलेले आहात. आता मोठ्या भक्तिभावानं आपण हा उत्सव साजरा करतात. त्याला एक वेगळ्या प्रकारचं स्वरूप आणि आयाम आपण दिलाय. त्याच्यामध्ये तुमच्या अनेकी मंडळी इथं उदारती निर्गीचं योगदानही देतात. बाकीचा मला वाटतं अन्नदानाचा कार्यक्रम तुमचा इथं काही ना काही निश्चितपणे असतो. आणि या अनुषंगानं या यात्रेला आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या,
गुन्हेगारीच्या. राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज. सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.